नमस्कार मंडळी, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं रान पेटलेलं आहे आणि याच अनुषंगानं आज आपण जिल्हा परिषद कोळा गट या गटातील खरं तर लोकसंख्येच्या दृष्टीनं महत्वाची असणारी जी काही गावं आहेत आणि या गावातील आपण आज ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी घेतोय. आणि याच अनुषंगानं बघितलं तर जे गाव गौडवाडी गाव जे आहे, या गौडवाडी गावातील काही मंडळींशी आपण चर्चा करणार आहे की या ठिकाणची कशा पद्धतीची राजकीय परिस्थिती आहे, या वेळेला कुठला उमेदवार खरं तर आघाडीवर असणार आहे, पिछाडीवरती कोण असणार आहे आणि येथील राजकीय समीकरण असणार आहेत. माझ्यासोबत येथील गावातील काही मंडळी आहे आणि त्यांच्याशीच खरं आपण या ठिकाणी बातचीत करणार आहे, त्यांच्या माध्यमातून काही गोष्टी जाणून घेणार आहे. तर आपल्यासोबत जी काही गावातील मंडळी आहे यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, इथलंच आहे का तुम्ही? होय, जुनूनच आहे. नाव काय? हनुमंत होनमाने. हनुमंत म्हणे. काय वार काय जिल्हा परिषद पंचायत समिती एक नंबर आहे. किरण भाऊचं वार एक नंबर आहे. किरण भाऊ कोण? किरण भाऊ किरण भाऊ पांढरे. ह्या वेळेला हा, हे गाव गौडवाडीचं आहे, तुम्ही जुनोनीचं कसं काय इकडे काय नियोजन आलतो इथं असं. आलतंय? हा, हा. बर. मग आता ह्याच्यामध्ये बघितलं तर जुनोनी सुद्धा गाव मोठा आहे. होय. तिकडचं वातावरण काय एक जुनोनी नंबर आहे. कसं 90% तिकडं? हा, मग आता किरण भाऊ कशात उभा राहणार आहे ती? शेकअप मधनं. शेकाप मधनं? हा, दुसरं पण काय चर्चा उमेदवारांची आहे? काय काय नियोजन आहे त्याचं? पण किरण भाऊ एक माणूस. हा. तुमचं नाव काय? नमस्कार, मी अण्णा गडदे माझं नाव. अण्णाकडे. हा. बर. काय आहे गावातली काय परिस्थिती आहे? गावातली काय, गावची गौडवडी गावची परंपराच आहे. शेतकरी कामगार पक्षाला गावानं मान्यच केलेलं आहे आणि डॉक्टर आमदार गणपतराव देशमुख असल्यापासून हा. आमदार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीतली सुरुवात गौडवडी गावापासून. इथं गौडवडीचा बुद्याळ तलाव म्हणून आहे, बर बर त्या बर. तलावातील पहिली केस आमदार साहेबांनी जिंकली होती 1966 साली. बर आणि बर. त्यावेळेपासून आमदार साहेबांना गौडवडीतनं लोकवर्गण काढून शेतकरी कामगार पक्ष गौडवडीने फोडून आला आहे. बर बर. आणि आता तर आमचा बाबासाहेब देशमुख नौका म्हणजे नौका नेता आहे. बर बर. त्यामुळे आता का म्हणजे बाबासाहेबाला मागे सोडायचं. मग आता यामध्ये गावातली लोकसंख्या किती आहे किंवा किती वोटर किती आहे? आता आमच्या गावात सर्वसाधारण 2,500च्या आसपास वोटिंगचं हे आहे. बरं. 2,000 ते 2,200च्या आसपास मतदान होईल. इथनं? हा, गौडवडीत. मग आता इथं मतदान जास्त कोणाला होतं किंवा विधानसभेला जास्त कोणाला झालंय? इथून पाठीमागचा विषय असा आहे, शेतकरी कामगार पक्ष सोडलं हा. तर गौडवडीत बाकीच्यांचे खाते पण उघडत नाहीत. ह्याच्या अगोदरचा इतिहास तुम्ही मागले रेकॉर्ड काढून बघू शकताय, म्हणजे मी बरं, म्हणतोय बरं. म्हणून नाही. बर बर. मग त्याच्या अगोदर काय दीपक आबाचं पॅनल असेल, काय शाजी बापूचं असेल किंवा अन्य कुणाचं असेल, तर ही सगळे यांची आकडेवारी विधानसभेची आकडेवारी 100च्या आतल्या येत्या. इथं आता कालच्या विधानसभेची? हा, 100च्या आतल्या सगळ्या आकडेवारी येत्या. बर बर. त्यामुळं ह्या गौडवडीला कोण आला, कोण गेला, कोण येतोय, कोण जातोय, ह्याच्याशी काय देणे घेणं नाही. मग आता त्या गौडवडीत फक्त एकच चालतंय की शेतकरी कामगार पक्ष जो उमेदवार देईल, हा. मग तो येडा असू द्या, शाना असू द्या, पैसेवाला असू द्या, नाहीतर बिगर पैसेवाला असू द्या, बरोबर. फक्त तो शेतकरी कामगार पक्षानं उमेदवार द्यायला लागतोय. कुठलाही असू द्या. तो कोणीही असू द्या उमेदवार. पण शेकापची जर युती वगैरे जर चर्चा चालली त्या वरिष्ठ लेवलला, तसं काय झालं तर? शेतकरी कामगार पक्षाने युती करावी, कुणासंग बी करावी, फक्त हा. शेतकरी कामगार पक्षानं जर युती ह्या वेळेस जर बीजेपी संघ केली, हा. तर गौडवाडी गाव असू द्या, नसेल तर तालुका असू द्या, हा. तालुका हा बीजेपीला कधीही ऍक्सेप्ट करणार नाही आणि आम्हीही करणार नाही. बर बर मुळात. बर बर बर. आम्ही एक वेळा स्वतंत्र लढू, हा. नसेल तर त्यांनी बीजेपी सोडून अन्य कुणासंघ जर युती केली तरी सुद्धा आम्ही त्यांच्या मागे जाऊ. पण जर शेतकरी कामगार पक्षानं बीजेपी संघ जर युती केली, तर आता जी नगर परिषदेला जो निकाल तुम्ही बघितला असेल किंवा आम्ही बघितलाय, त्याच्यापेक्षा भयानक होऊन बसाल. मग आता इथं बघितलं तर जो उमेदवार असणार आहे किंवा विकासाच्या दृष्टीने बघितलं तर पाठीमागचे काही लोक तुम्ही निवडून दिलेत, त्यांचं काय भूमिका असणार आहे किंवा ह्या भागातलं काय विकासाची कामं केलीत का? आता ह्याच्या पाठीमागचा इतिहास सांगोल्याचं राजकारण पाक असं उलटा पलट झालंय. बर. म्हणजे मी मोठा तू मोठा, ज्यांनी आमदार साहेबांना सहकार्य केलं हा. किंवा ज्यांनी आमदार साहेबांसोबत होती, तीच आमदार साहेबांना आज काय सोडून लोक साईडला गेलेत. हा, 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 हा. त्यामुळं आपण त्यांच्यावर काय बोलणं योग्य नाही किंवा कुणाला तर बोलून मोठं करण्यात बी योग्य नाही. पण शेतकरी कामगार पक्ष जो निर्णय घेईल हा. आणि जो उमेदवार देईल, त्यानं फक्त कोळ्या गटातलं लिडिंग मोजायचं. उद्याच्या 7 तारखेला तयारी ठेवायची. मग आता चर्चेत नावं कोण आहेत शेतकरी कामगार पक्षाची काय? आता चर्चेत नावं भरपूर आहेत तशी, हा. पण तालुक्याच्या दृष्टीनं आणि आपल्याला जर सांगोल तालुका कोळा गटाच्या दृष्टीने कोळा गटाच्या दृष्टीनं सगळ्यात जर आपल्याला एकदम उत्कृष्ट उमेदवार आमच्या चालू ह्याच्यात म्हणलं तर सध्या किरणभाऊ पांढरे जिल्हा परिषदसाठी नाव एकदम चर्चेत आहे. बर. आणि पंचायत समितीचं आम्ही हातीत गाणातून येतोय. चांगला आहे किरण भाऊ, चांगला आहे. किरण भाऊ चांगला आहे का म्हणण्यापेक्षा किरण भाऊचं काम ही तुम्ही मागल्या काळातलं थोडंसं युट्यूब वगैरे उडून बघा, बर बर बर. किंवा तुम्ही आता गौडवडीत आलाय, मी पण हाय असं साध्या कपड्यावर आलोय, औषध न्यायला आलो होतो, तरी तुम्ही आता इथं म्हणजे तरुणांच्या तोंड नाही का किरण भाऊ पांढरे म्हणजे काय आहे. किरण भाऊ पांढरे हा
काय फार मोठ्या घरातला माणूस नाही, बरं. एकदम साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे. आणि किरण भाऊनं हा. ही काय तुम्ही आता इलेक्शन लागलंय झडपीचं म्हणून तो माणूस आज काम करत नाही. त्या माणसानं बरेच दिवस झालं काम करतोय. तो माणूस समाजासाठी हिताचा माणूस ठरू शकतोय. आणि किरण भाऊचं जे व्यक्तिमत्व आहे, हा. किरण भाऊ हा निष्कलंकी माणूस आहे. निष्कलंकी. किरण भाऊवर असा एकही डाग नाही. आणि किरण भाऊवर तुम्ही कुठल्याही पोरांना विचारा, हा, हा. एक 10 वर्षाच्या पोराची बाईट घ्या आणि फक्त त्याला एकदा विचारा, तुला बाबा किरण भाऊ पांढरे गाठ पडला होता आणि बिन बोलता गेला का, किंवा तुला न हात करता गेला का. कुठल्याही सुखादुःखाच्या कार्यक्रमात किरण भाऊ पांढरे हा सहभागी होणारा कार्यकर्ता आहे. आणि किरण भाऊ पांढरे हा तळागाळाशी काम करणारा माणूस आहे. त्यामुळं किरण भाऊ पांढरेचं एकदम काम बंदारोप आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर. चांगलं काम आहे. एकदम चांगलं काम आहे. दादा तुम्ही व्यवसाय काय करताय? व्यवसाय शेती शेती. काय आहे शेती? डाळिंब डाळिंब किती एकर आहे? 2 एकर आहे. काय ह्या वर्षी काय बरं झालंय डाळिंब? हो झालं की. बरं. माझा गावातला काय विकास वगैरे झालाय? रस्ते बिस्ते चांगले आहेत का सगळे? पाणी वगैरे काय? थोडा पण नाही असा विकास काय म्हणावा असा. नाही. मग ह्या भागात पाठीमागच्या वेळेस काय मंडळी निवडून दिली होती तुम्ही, मग त्यांनी केला नाही काय ते विकास? विकास काय नाही केला. नाही केला. दादा तुम्ही कुठला आहे? इथलं काय करताय तुम्ही? हे आपली पानपट्टी. पानपट्टी चालतंय व्यवस्थित? होय चालते. मग आता काय नावं चर्चेत यायला लागली, जिल्हा परिषद पंचायत समितीचा धुळा उडालाय, काय वाटतंय? काय कोण निवडून येईल काय वाटतंय ह्या वेळेला? अजून नाव आता डिक्लेअर नाही अजून. नाही पण चर्चा चालू आहे, आता नावं आली ती तुमच्यापर्यंत काय जणांची? आले पण आता नाव त्यांनी आपले भाऊ आहेत, बर. आपले आवडते मला नेता जाईल. किरण भाऊ. आणि पहिल्यापासून आपण म्हणजे संबंधात आहे आणि चांगला माणूस आहे. बर 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 बर. दादा तुमचं नाव काय? नमस्कार, मी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर गुळी. बर. तुमचा काय व्यवसाय काय? मी पुण्यामध्ये कामाला आहे. कामाला असताय? हा. बर. मग आता काय जिल्हा परिषद लागली म्हणून आला काय इकडे? नाही, असं चालतो गावावर. मग काय वातावरण जिल्हा परिषद लागले, काय चर्चा, कोण गाठीबिटी घ्यायला यायला लागल्यात का नाही? गाठीभेट झाली किरण भाऊची माझी बसलो. मग आता ह्या वेळेला काय म्हणजे दुसरे कोण उमेदवार आलते का नाही किरण भाऊ सोडून? नाही कोण दुसरं. आले नाही त्यात? नाही कोणही नाही. बर. मग आता ह्या वेळेला काय वाटतंय, कोण निवडून येईल काय वाटतंय ह्या भागात? या भागात किरण भाऊ निवडून येईल. वाटतंय. तर मंडळी आपण बघतोय की जे गाव खरं तर महत्वाचं या ठिकाणी गौडवाडी म्हणून मानलं जातं शेकापचं. आणि अजून काही मंडळी आपल्यासोबत आहे. दादा नाव काय तुमचं? कुंडलिक पांढरे. कुंडलिक पांढरे. बर. मग हे काय टपरीचा व्यवसाय चालतोय इथं? आहे दुकान आहे, पंक्चरचं दुकान आहे. बर. लोकसंख्येच्या दृष्टीने चालतं का इथं चांगलं बऱ्यापैकी? चांगलं 1000-2000 रुपये होते रोज. किती ते चांगला आहे की इथं धंदा? शेती पण आहे ना, आहे. बर बर बर. त्यामुळं शेती बघून जिल्हा परिषद पंचायत समिती लागली आहे, काय काय वातावरण काय चाललंय इकडे काय भागात? इथं बाबासाहेब सांगतील तो उमेदवार. बाबासाहेब देशमुख. त्याच्या पाठीमागे आम्ही राहतो. शहाजी बापूचा दीपक आबाज काय? नाही, आम्हाला त्यांची आवश्यकताच नाही तर काय. आम्हाला बाबासाहेब देशमुख. बाबासाहेब देशमुख. बाबासाहेब देशमुख. बर. आणि मग इथं भाजप पण आता खरं तर इथं मोठं, आम्हाला दुसरं कोणाचं आम्हाला ऐकायचं बघायचंच नाही तर. कारण भाजपचे 2 उमेदवार पहिले निवडून दिलेत ना, ते आता कुणी दिली ती? तुम्ही दिली ती मत त्यांना. कवा मग दिली मग ते निवडून कशी आली? कवा आले तिथं लोकसभा ह्याला, हे कुठं आले ना ती? ना पाठिंबाच्या वेळेस तुम्ही दिली नाही का निवडून? मग त्यावेळेस शेकापमध्ये होती ही मंडळी सगळी. नाही ते शेकअप मध्ये असल्यावर येतील की. बर. पक्ष बाहेर गेल्यावर कुणाला नाही चान्स. नाही ना. नाही बर. आता बाबासाहेब जो सांगतील तो उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही राहणार. तिथं. हा. बर 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 बर. मग पाठिंबाच्या वेळेस तुम्ही निवडून दिलेल्या उमेदवारांचे काय विकास वगैरे काय केला का ह्या भागाचा? त्यांचा वैयक्तिक विकास झाला ना ती भागाचा काय नाही का? भागात कसं केलाय तो बाबा गणपतराव देशमुखनच केलेला आहे विकास. बर 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 बर. त्यांनीच आम्हाला म्हणजे सर्वसामान्य माणसाला माणसात गाठलं. पाणी जे आणलं ते गावचा आमचा विकासच झाला म्हणजे त्यांनी बुद्धा तलावाला तुम्हाला दिलेलं पाणी? दिल्या. त्यामुळे आमच्या गावची प्रगती वगैरे सगळी चांगली चालली आहे. बर बर. आणि बाबासाहेब सांगतील तोच आम्ही त्याच्या पाठीशी राहणार. नाही नाही, पण आता ज्या लोकांनी पाठिंबाच्या वेळेस तुम्ही दिली होती, मग त्या लोकांचे काय गाव भेट दौरे इकडे तिकडे किंवा अजून काय मंडळींचं काय सुरू आहे का इथं? तर काय आम्ही त्यांच्या जवळ जात नाही तर कशाला. नाही. नाही आम्ही बे आमचं काम नाही. मग गौडवाडीतनं कुणाला जास्त मतदान जाईल वाटतं? बाबासाहेबच्या पाठीमागे राहणार गाव पूर्ण. मग कोण गाव उमेदवार देईल? कोण का असं. मग आता चर्चेत नाव कोणाचं आहे का नाही इकडं? इथं आता बाबासाहेबने डिक्लेअर केल्यानंतरच आम्ही फिक्स काय. डिक्लेअरला नावं असतील काय तर चर्चेत आली असतील तुमच्या? तसे आहे ते किरण भाऊ पांढरे आहे म्हणते मग काय नाही. अजून काय दुसरं कोणाचं? दुसरं झडपी सत्ती त्यांचं तर नाव अग्रेसर आहे, किरण भाऊ पांढरे. किरण भाऊ पांढरेंचं. तुमचं काय नाव दादा? नाव काय तुमचं? पैगंबर नाव आहे. पैगंबर. बर. तुमचं काय व्यवसाय दुसरा काय? ती तुमची टपरी आहे. बर. मग तुमचं शेतीवाडी काय? नाही आम्हाला. जिल्हा परिषद पंचायत समितीचं रान पेटले, काय वाटतंय, काय वातावरण आहे ह्या भागातलं? ह्या भागातलं वातावरण खरं शेकाप पक्षाचं आहे. बर. शेकाप पक्षात
बालेकिल्ला आहे पहिल्यापासून. हा त्यामुळं मला वाटतंय की शेकाप पक्ष आमच्यात प्रतिसाद चांगला भेट. आणि हे तुमचं वोटिंग कार्ड चालू करून होऊन झालंय का? हो झालंय ना माझं. किती वेळा मतदान केलं आता? मी आतापर्यंत हे 4थं मतदान आहे माझं. बरोबर बरोबर. हा. आणि ह्याच्यामध्ये दीपक आबा बापू असतील, भाजप सुद्धा तुमच्यात सरसावला आहे, तर काय भानगड काय? खरं तर भाजप असतं हा. तर आम्ही भाजपचा पहिला विरोध करतोय, कारण खरं म्हणलं म्हणजे भाजप लोकशाही संपवायला निघालेलं आहे. भाजप. हा. बरोबर. असा आमचा तर अंदाज आहे. हा. मग आता ह्या वेळेला भाजपची तुमच्यातली काय जुनी जाणकार मंडळी तिकडे गेली आता, त्यांचं काय? नाही ते जाऊ दे, ते त्यांच्याबद्दल आम्हाला काय हे होणार नाही. फक्त आम्ही शेकापचं कट्टर कार्यकर्ते, त्यामुळं आम्ही शेकापचं हे. शेकापचं करणार. हा. तुमचं दादा काय नाव काय? माझं नाव अविनाश पांढरे. अविनाश पांढरे. मग जिल्हा परिषद पंचायत समिती झाले, काय इकडे चर्चा कुणाची आहे? कुणाच्या नावाची? चर्चा किरण पांढरेची आहे. किरण पांढरे. उमेदवारी अजून जाहीर झाली नाहीये. नाही, पण चर्चा बहुत आहे लोकांमध्ये, आहे. युवामध्ये. बरं, मग आता त्यामध्ये पाठिंबाच्या वेळेस तुमच्याकडनं काही लोक खरं तर निवडून दिली 2017च्या निवडणुकीमध्ये, त्यावर निवडणूकच झाली नाही. मग आता खरं तर निवडणूक लागली. मग आता जी जुनी लोक होती ती सुद्धा आता तुमच्याकडे येतील किंवा चर्चा करतील, काय त्यांना ह्या वेळेला काय ह्या गावातनं कसा प्रतिसाद येणार आहे? भाजपला विरोधच आहे. भाजपच्या आली तरी त्यांना विरोध अजून शेकापचा हा बालेकिल्ला राहणारच. राहणारच. हो, निवडून यायला वातावरण चांगलं घेतलं. 100% चांगलं आहे. बरं, किरण भाऊ काय आवडते, कशासाठी आवडा लागले? नेता असा एकदम लोकांच्यात मिसळून, युवांच्यात मिसळून काम करणारा आहे, प्रत्येकाला समजावून सांगणारा. काय अडचणी संपवतील अडचणी लोकांच्या ऐकून काय काय घेतो. करते काम वगैरे कशी सगळी समाजसेवा त्यांची चालूच आहे. 2 वर्ष झालं लोकांच्या जास्त संपर्कात जातो. बरं. युवांना कुठं अडचण आली, काय आली तर मदत लगेच करतो तो. आणि जुनी जाणकार मंडळींना त्यांना. गोर गरीब कसे असणं, प्रत्येकांना त्याचं संघ घेऊन जायचं, तो तुझा विचार आहे त्याचा. बरं बरं बरं. मग काम काय, विकासाची कामं वगैरे काय केली आहे किरण भाऊनं? रस्ते असतील, पाणी असेल, असं काही कामं केली आहे इकडच्या भागात? आहे ते अजून त्यांच्याकडे सत्ता नाही, चालू आहे त्यांचं तरी पण चालू आहे. समाजसेवा. बरं 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 बरं. मग अजून दुसरी काय, अजून किरण भाऊ काय दुसरं काय आवडते तुम्ही? बोला, तुमचं काय मत आहे? नाही, किरणबाबद्दल तुम्हीच बोला. तुम्हाला काय वाटतं सांगा पहिल्यांदा. आहे, मला तरी चांगला वाटतो उमेदवार. बरं बरं बरं. ह्या वेळेला रिंगणात चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने 100% निवडून येईल. येईल. बरं, तुम्हाला काय वाटतंय किरण भाऊ बद्दल? किरण भाऊ कसा माणूस आहे माहितीये का? सामाजिक क्षेत्रात, सर्व क्षेत्रात हा. सगळ्यात व्यक्तिमत्व पुढं असते. हा. आणि पहिली गोष्ट की एकदम साधारण माणूस आहे. बरं. प्रत्येकाला आम्ही गेलो समजा, किंवा बाकी कोण पण जाऊ द्या, एखादा लहान मुलगा जाऊ द्या, हा. त्याच्या संग दोस्ती केलेली असते त्यांनी. दोस्ती करते. बरोबर. हा हा. एक असं म्हणतात की एक माणसाचं नातं हा. त्याप्रमाणे असतं. पण आता इथं बघितलं तर 2017ला तुमच्यातनं निवडून जो उमेदवार दिला होता, मग ते शेकाप मध्ये होते, पण ही मंडळी आता सगळी भाजपमध्ये गेली. नाही, त्या भाजप कसा पक्ष आहे माहितीये का? भाजप ती गद्दारी करून गेली, ती पैशा पुढे गेली ती. पैशासाठी गेली ती. हो, बर. पैशासाठीच बरोबर गेले सगळी. पैशासाठी गेली ती. जो भाजप खरेदी करतोय ना, तो जातात ना इकडून तिकडं, हा. ते फक्त पैशासाठी चालले. पैशासाठी का भीती भ्या- किती आहे?